अरे किती सोपा उत्तर होता. काय रे तू पण. चल 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 दुसरा सोपा प्रश्न विचारतो. हत्तीला फ्रीज मध्ये ठेवायचं असेल तर कसं ठेवणार? अरे दादा, पण तो हत्ती एवढा मोठा आणि तो फ्रीज इतकुसा, तो हत्ती फ्रीज मध्ये कसा जाणार? का नाही जाणार? मी ठेवू शकतो. कसं काय म्हणजे तुम्ही विचार करा आधी, मी कशाला सांगू? करा ना विचार. हरला हरला. अरे सोपं आहे, दार उघडून. अरे काय म्हण. काय पकवतो यार तू? एवढं असेल ना तर तुम्ही विचारा ना मला. विचारा विचार. थांब थांब थांब. हा बोल. नाही याच्याकडे ऐकायचं. वाचते पण दिसत नाही. वाचते पण दिसत नाही. हा थंडी. आता मी विचारतो. मी बरं मोहन काका, मला सांगा, कपाचं कान कपाच्या कोणत्या बाजूला असतं? हे मला माहितीये. तू गप रे, मोहन काकाला सांगू दे. सांगा. कपाचं कान कपाच्या कुठल्या बाजूला असतं? टिक टिक वन, टिक टिक टू, टिक टिक थ्री, टिक टिक फोर, टिक टिक फाइव, हो कळलं. टिक टिक सिक्स, टिक टिक सेवन, टिक टिक एट, तू कप नाही टमरे. टिक टिक नाइन, टिक टिक 10. काय मोहन काका तू पण? आम्हाला असं वाटलं या चाळीत सगळ्यात हुशार तूच आहेस. हो. कर सांगतो ना. मला तुम्ही कधी आलात? हे आता चालू. आणि तुम्ही कशा पाय दात काढताय? अगं मोहन काकाला एका साध्या कोड्याचं उत्तर सुद्धा देता येत नाहीये. म्हणून दात काढताय तुम्ही? हा, मला विचारा ना, मी देते उत्तर. हो मग आई, कपाचा कान कपाच्या कोणत्या बाजूला असतो? एवढंच ना, मी सांगते ना. कपाचा कान राहू दे म्हणू, राहू दे. नाही थांब, सांगते. डाव्या बाजूला नाही, उजव्या राहू दे भानू. मोहन दादाला नाही जमलं तर तुला काय जमणार आहे? ए तू गप बस, मी देईन उत्तर. मालक तुम्ही वर जा. नाही ते कप. मालक तुम्ही वर जा, मी येते. बरं ठीक आहे. उजव्या बाजूला नाही, डाव्या बाजूला. खाली असतो का? खाली नसणार, नाही तर कप कसा ठेवणार? भानी, कपाचं कान तोडलास? तोडला नाही, काढलाय. काढलाय? मला शेंड्या लावतेस? अगं माझ्या बहिणीने मला कपाचा सेट गिफ्ट दिला होता. शेवटचा कप होता ग तो. त्याचाही कान तोडलास तू. एक काम धड करता येत नाही तुला. कुणी कामावर ठेवले कुणाच ठेव, काढून पण टाकत नाही. अहो मी जोडून देते ना तुम्हाला, त्यात काय एवढं? त्यात काय एवढे? जोडलेला कान किती दिवस टिकणार आहे? हा चल. एक काहीतरी ठरवा ना. माझ्या बहिणीने प्रेमाने दिला होता ना तो का? अरे कडे मला काय करताय? किती वेळा सांगितलं असं, एकदम घाबरवू नका हो. सॉरी. हा तुम्ही काय करताय? कोड्याचं उत्तर शोधतोय. असं कपाचा कान कुठल्या बाजूला असतो ते बघतोय जरा. हा कप आहे का? हो. त्याचं कान कुठे आहे? हो, कान कुठल्या बाजूला आहे तोच तर विचार करतोय. अहो मग चित्र कशाला काढलं? डायरेक्ट कपच आणायचा ना. थांबा. आता हा कोणाचा कप आहे? कोणाचा आणला नाहीये, चित्रातलाच कप आहे तो. हा
आणि माझ्याकडे कान आहे. आता कान कुठून आणलात तुम्ही? मालक, आता तुम्ही प्रश्न विचारणार का याचं उत्तर बी सोडवणार? नाही, उत्तर शोधूया ना. हा मालक, उजव्या बाजूला आहे. तुमच्या उजवीकडे, माझ्या डावी, पण तो इकडे लावला तर डावीकडे होणार. हा. मग आता हे भानू, भानू कुठे गेलात? भानू कुठे आहात तुम्ही? भानू इथे इथे खाली. कुठे? खाली बशीत. अरे अहो, तिथे काय करताय? असाच लावायचा ना कान. मला कपाला जवळनं बघता येईल ना म्हणून. बघते कान लावायला काही विशिष्ट जागा आहे का? काय मिळाली जागा? नाही, कुठेच काही दिसत नाहीये. थांब. आता कुठे गेला तुम्ही? इथे कपाच्या आत. तुम्ही आतमध्ये काय करताय? आतून काय दिसतंय का बघते. थांबा. काय झालं तुम्हाला? चक्कर आली का? उठा ना. भानू. शोभा वहिनी, भानू. हा कप नेते. अगं काय कप नको नेऊ. काय झालं? नाही, कान नाहीये ना त्याला. मग काय त्यात काय एवढं? आणून देत्या. बहिणी येईपर्यंत आणून देते. घरी पाहुणे आलेत. लवकर आणून देते, आणून देते. अगं अंजली, आई काय कप तू घेऊन जाऊ नकोस. अंजली, अंजली, हे पाहुणे आले नाही, अजून नाही, येणार आहेत. पण त्यांच्या समोरून तुमच्या घरातून कप आणणं बरं नाही दिसत ना. पण तुम्ही का मागे आलात? नाही, शोभा वहिनी येण्याच्या आधी मी कप देईन दादा. तुम्ही काळजी नका करू. नाही, मी कप घेण्यासाठी नाही आलो. वेगळं कारण आहे. काय कारण? काय? ठीक आहे, कारण सांगा. पण मी जरा कप विसरते. नाही, धुवू नकोस कप. काय झालं? तर सांगितलं तर पटणार नाही. कारण नाही, हे बघा दादा, तुम्ही मला सांगा. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही सांगा बरं. ना, त्या कपात भानू आहे. दादा, काय मजाक करतात तुम्ही? नाही, मजाक नाही. नाही, भानू या कपात कशी असेल? कप केवढा, भानू केवढी. काय भानू कुठेही जाऊ शकतात. दादा, भानू कशी जाईल कपात? विश्वास ठेव, भानू खरंच आहे कपाहात. पण का? कान लावायला. काय? कपाचा कान लावायला म्हणून त्या कपात उतरल्या आणि त्यांना कान लावायची जागाच सापडेना म्हणून त्या गोल गोल फिरत होत्या. मौत का कुवा. तसंच ना, गोल गोल. मस्करी करत नाही, मी खरंच सांगतोय. त्या गोल गोल फिरत होत्या. हे बघ, दाखवतो तुला. ह्या बघा, त्या गोल गोल फिरून ना त्यांना चक्कर आली आणि त्या थांबल्यात, पडल्यात तिकडे. म्हणजे चक्कर येऊन अशा. हे बघ अंजू, हे घे अंजू, इकडे हे बघ, पाहुण्यांसाठी खायला आणलं, डब्यात ठेवून दे. बाबू बघ ना, मोहन दादा वेड्यासारखे बडबडतायत. काय? हो, ए मोहन, काय 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 झालं? काय बोलतो? ते म्हणतात की त्या कपात भानू आहे. अरे काही गडबड लागलं काय त्याला? भानू कपात आहे म्हणे. मला पण तेच वाटतंय. शोभा वहिनींच्या जाचामुळे बघ ना, चांगल्या माणसाची वाट लागली. भानू शुद्धीवर या ना तुम्ही.
तुम्हाला पाण्याने सर्दी होते का? नाही तर तुमच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडतो. पण जाऊ दे, नकोच ती रिस्क घ्यायला. काय दिवस आलेत. मावशी भानूला पाण्यात बघतायत, दादा कपात बघतायत. मोने कप उलटा कर ना, भानू बाहेर येईल. अरे कप उलटा केला तर पडतील ना, लागेल त्यांना. असं काय करतोस तू? ते बेशुद्ध पडले आहेत. भानू, भानू या ना शुद्धीवर. ऐक ना, तू तुझा भानूला शोध. काय? फक्त शोध. खरं तर माझी इच्छा नाही. नाही ते दिसतंय किती इच्छा आहे. जा ना शोध ना. करतो मोन्यासाठी एवढं करतो. हा जा. भानू, बघ शोभे, माझ्या कपाचं कान तोडलं तुझ्या भानूने. चल मला याचे पैसे दे. काय अगे मुलीकडे कसले पैसे मागतेस? कसले म्हणजे? नुकसान भरपाई. भानू तुझी ना, पुळका असतो ना तुला तिचा. पैसे दे माझे. जा मोन्याकडे माग जा. हा माझ्या मागे कटकट करू नकोस. सोडणार आहे काय? मागणारच आहे मी त्याला. सोडणारच नाही मी कुणाला पण. पैसे घेणारच नाही बसतो. अहो अहो मोन्याला वेळ लागलाय, बघा कसं करतोय. हा? मी आलो भानूला शोधून. थांबा. म्हणे भानूची वेळ काढणार. ठीक आहे, वेळ काढणारी आहे का? वेळ लावते ती सगळ्यांना. कारण सगळेजण भानू 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 करतात ना. काय नाही, मास्टरची सगळी नाटकं आहेत काम चुकवण्यासाठी. अहो खरं सांगतोय मी. पाहिजे तर माझ्या घरी जाण मोन्याला बघा. अहो लय येड्यागत करतोय. मी भानूला शोधून आलो. इथं नाही ना. थांबा. काय सोंग काढले कोणास ठाऊक. भानू, भानू शुद्धीवर या ना. भानू, भानू प्लीज शुद्धीवर या. दादा हो, असं वेड्यासारखं काय करताय? वेड्यासारखं नाही करताय. खरंच भानू कपात आहेत. दादा माणूस कपात कसा काय असेल? नाही ग, भानू माणूस नाहीये. बर, बाई माणूस कपात कसा काय असेल? नाही, म्हणजे भानू बाई नाहीयेत, माणूस नाहीयेत. त्या परी आहेत, परी. अरे हो मास्टरड्या, ती भानू ना तुला परीच वाटणार. बघितलं शोभे कसा बोलतोय तुझा नवरा. हा काय रे, ती परी आणि माझी लेक काय हडळ काय? आई काय बोलतेस? बाजूला हडळ काय हडळ. हो काय चाललंय तुमचं? अहो अगं काय झालं शोभा, त्या भानू आहेत ना त्या कपात पडल्यात आणि बेशुद्ध झालेत. तू जर हाक मार ना, तुझ्या आवाजाने उठतील त्या, जाग येईल ते ना. काय बडबडताय तुम्ही? चला घरी चला. चला शोभे, मास्टरड्याची ना ही सगळी नाटक आहेत. मास्टरड्या, माझे पैसे घेतल्याशिवाय मी तुला सोडणार नाही. हा मग भानूला शोधत बैस तू. 100 रुपये. मावशी, दादा तुमच्याकडून पैसे घेतले? नाही ग, त्या भानूने ना माझ्या कपाचं कानच तोडलाय. मग त्याचे पैसे मी ह्याच्याकडनं वसूल करणार ना. 100 रुपये? मग ते कपाचं कान तुटलं त्याचे 100 रुपये. अहो अख्खा सेट येईल त्याच्यात. तू गप जा. तुला काय करायचंय? शोभे 100 रुपये. हा गप्पा बस. हो चला घरी. अगं आई, घरी चला. चला घरी. भानू, काय चाललंय ना भानू. यांचं? भानू, भानू उठा ना. भानू, अहो काय झालंय तुम्हाला? भानू, भानू उठत नाहीयेत. भानू, शोभे त्याला सांगा मी माझे 100 रुपये सोडणार नाही. तू घाबगा. भानू, भानू उठा ना. भानू, काय झालं गं? मला माझे 100 रुपये पाहिजे ना. आई, मला त्रास होतो तेव्हा तुम्ही लगेच मदतीला येता ना. आता मला खूप त्रास होतोय. तुम्ही प्लीज शुद्धीवर या ना. आणि तुम्ही थांबा, मी बघतो जरा मोहनला. नाही मला माहिती आहे, असं डोक्यावर परिणाम झाला ना तर त्या माणसाला त्याच्यासारखं वागूनच बरं करता येतं. मला माहिती ना. तुम्ही थांबा, मी बघतो. आपल्याला ना आता सगळं त्याच्या कलानं घ्यावं लागेल. कळलं ना? तो सांगेल तसं करायचं. आता बघा. मोहन, काय रे, भानू कुठे आहे? हा इथे आतमध्ये कपा. मोहन, अरे काही काय बोलतो? अरे म्हणजे त्या कपात कशाला जाईल ना ती? चहा प्यायला गेले असेल. त्या बेशुद्ध पडल्या. तुम्ही चेष्टा काय करताय? वहिनी, भानू कपात आहे आणि
बेशुद्ध पण आहे ना. हो ना. मग आपल्याला काहीतरी करायला पाहिजे ना. हो. कांदा फोडून लावूया का भानूच्या नाकाला? लगेच शुद्धीवर येईल ती. हा. अहो पण भानू दिसत नाहीये ना, लावणार कुठे कांदा? कपाला लावा ना कांदा. अंजू, आधीच त्या कपाला कान नाही, त्यात त्याला नाक शोधा, मग त्याला कांदा लावा. चप्पल लावा चप्पल. हा नाही आम्ही चहा पितो त्या कपातनं, चप्पल कशी लावणार? तुझ्या घरी जाऊन लावत जा तुझ्या कपाला चप्पल. मग पाणी मारूया का भानूवर आपण? चालेल चालेल. बरोबर. पाणी 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 लवकर आण, लवकर आण. घ्या पाणी टाकूया म्हणजे ते शुद्धीवर येईल. अहो पाणी टाकू नका. अहो बुडून मरतील ना त्या. त्यापेक्षा मी टाकतो. मी पाणी शिंपडतो, मग भले सर्दी झाली तरी चालेल. काय झालं? आले शुद्धीवर आल्या त्या. तुला कसं कळलं? कळलं म्हणजे काय, मी टाकलेला थेंब त्यांनी परत उलटा माझ्यावरच टाकला. शुद्धीवर आल्या त्या. वहिनी, दादा काय खरं नाही. सॉरी, पण आपल्याला ह्याला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागणार बहुतेक. हो भाऊजी काय बोलताय तुम्ही? हो ना. मी बरोबर बोलतोय तो. परिस्थिती बघा. सम्या, तू त्याला येड्यांच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. माझं एक अर्जंट काम आहे अंजू सोबत. चल गा अंजू. अरे घेऊन जा त्याला. राहुल ऐक ना. अरे मी सांभाळत होतो ना त्याला. तू पण म्हणजे माधुरी नेटवर्क नाहीये. मी आलो बाहेर जाऊन फोन करून येतो. हा लगेच आलो. हा नाही येईल करतो लगेच फोन करून येतो. हा मी लावतो. बॅलन्स संपला. रिचार्ज करून येतो लगेच. अरे मन्या, अरे शोभे, या तुझ्या मास्टर डॅला ना वेड्याच्या हॉस्पिटल मध्ये पाठवायच्या आधी माझे 100 रुपये दे. अगं काय चाललंय तुझं? बघ ना त्याचं काय झालंय. काय 100 रुपये लावलंय? बरे आहात ना तुम्ही? अहो किती घाबरलो तुम्ही. मोहन, तू पण ना कशालाही घाबरतो. या ना आता बाहेर या ना. नाही, अजून नाही. कोड्याचं उत्तर सापडल्याशिवाय मी बाहेर नाही येणार. अहो तुम्ही आतमध्ये राहिलात तर तुम्हाला कसं उत्तर मिळेल? कपाच्या कान तर कपाच्या बाहेरच्या बाजूला असतो ना. मोहन, सापडलं उत्तर. सापडलं उत्तर. अहो लहान मुलासारखं काय करताय तुम्ही? काय झालं? सापडलं उत्तर. समीर भाऊजी सापडलं. राहुल मन्या, अरे बघ याला काय झालंय? अहो तुम्ही नका नाचू, कप फुटेल. हो, चला आपण मुलांना या कोड्याचं उत्तर सांगूया. चला, काम जास्त कळलंय मला. हो की नाही? मला कळलंय. चला. मन्या, मने उत्तर मिळालं बरं का तुझ्या कोड्याचं. कपाचा कान कपाच्या बाहेरच्या बाजूला असतो. याला काय झालं? वेळ लागला, पण उत्तर शोधून काढलंय मी. शोभे, सांगितलं होतं मी त्या भानेला कामावरून काढून टाक. झाला ना तुझा नवरा एका बाई पायी वेडा. तुमच्या डोक्यात काहीतरी केमिकल होते. अरे कम्प्लीट मॅड झालाय मोन्या. दादा गेले. अगं आहेत की इथे. इथून गेले.
ग? शेवटी आपण उत्तर शोधून काढलं. थँक्यू भानू.